ओके. सो काय करतोय आपण? डेव्हऑप्सच्या रोडमॅपची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आहे. काय असणार आहे, कोणते टूल्स आपण यूज करणार आहोत, ते सगळं बघितलंय. देन आता आपल्याला काय बघायचं आहे, तर ऍक्च्युली हे डेव्हऑप्स कुठून आलं आणि का बरं तुम्ही डेव्हऑप्स इंजिनियर बनताय? कंपनी जर डेव्हऑप्स हा यूज करतोय, डेव्हऑप्स यूज करताय, बट काय का बरं आहे? काय आहे याच्या मागे रिझन? आणि आलं कुठून हे माहिती असायला पाहिजे ना. नाहीतर काय करतोय आपण, डेव्हऑप्स करतोय, कुठून आलं माहिती नाही. आलं असेल कुठून तरी, प्लुटो ग्रहावरून. नाही तसं का नाही, नाहीये ते. आपला ह्युमन स्पिसिसनेच क्रिएट केलेलं आहे. तर कसं असणार आहे, काय असणार आहे, त्यामध्ये बघू आपण. तर एक सिम्पलच हे जे काम व्हायचं हे मॅन्युअल प्रोसेस व्हायचं. आणि त्यासाठी हे आहे काय ऍक्च्युली, तर हे एक मेथड आहे. काय आहे? मेथड, किंवा याला मोस्ट पॉप्युलर वर्ड जो यूज केला जातो तो कल्चर यूज केला जातो. काय? कल्चर. आय टी इंडस्ट्रीज मध्ये जो वर्ड यूज होतो तो कल्चर होतो, बट तुम्ही जर नॉर्मली बोलायचं आहे तर मेथड बोलणार. काय बोलणार? मेथड. बट कशाची सर? जेवण करायची? असा हात आला पाहिजे, स्पून असा पकडायचा, असं काय म्हणतोय का आपण? नाही. मेथड म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची मेथड. ठीक आहे. बट ह्या मेथड आपण का बरं यूज करतोय? दुसरा कुठला आहे का सॉफ्टवेअर डेव्हलप करायचा किंवा सॉफ्टवेअर डिप्लॉय करायचा प्रोसेस? मेथड ऍक्च्युली. येस. हे जेव्हा डेव्हऑप्स यायच्या आधी काही मेथड्स यूज व्हायच्या. कशासाठी? सॉफ्टवेअर डिप्लॉय करण्यासाठी. आणि त्या आपल्याला आता बघायच्या. नंतर ना आपल्याला कळेल की ऍक्च्युली डेव्हऑप्स कशा पद्धतीने आलाय. ठीक आहे. तर सर्वात आधी जे असायचं ते म्हणजे भरपूर लोकांना माहिती असेल वॉटरफॉल बद्दल. वॉटरफॉल मेथडॉलॉजी. हा. इथे सर्वांना काय म्हणतं जातं, म्हटलं जातं मेथडॉलॉजी म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग ऑटोमेशन इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ठीक आहे. बट जेव्हा ऑटोमेशन नव्हतं तेव्हा काय होतं, तर वॉटरफॉल मॉड्यूल होता. मॉड्यूल म्हणा किंवा मेथडॉलॉजी म्हणा. ठीक आहे. कशासाठी? तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप डिप्लॉय करण्याची प्रोसेस. वॉटरफॉल वरून काय कळतं तुम्हाला? वॉटरफॉल हा मी बघा, तुम्हाला तुमची नोट्स स्वतः क्रिएट करायची आहे. मी आत्ता पण सांगतो. ओके. कारण मी तुम्हाला रिअल टाइम मध्ये डायरेक्ट गुगलवर सर्च करूनच दाखवणार आहे. ओके. हा. एक्स्ट्रा सेपरेट असे नोट्स मिळेल याची गॅरंटी ठेवू नका. कारण हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत. थेरॉटिकली खूप कमी असणार. जस्ट थेरॉटिकली आहे काय ऍक्च्युली ते तुम्हाला दाखवण्यासाठी. नाहीतर मी हे इथे ओपन न करता पण बोलू शकतो काय असते काय नाही वॉटरफॉल. पण फक्त बोलण्यात आणि ते बघत बघत किंवा विज्युअली बघून ऐकण्यात फरक असतो. ठीक आहे. तर असं कन्सिडर नका करू की सर सर डायरेक्ट गुगलवरच दाखवून राहिले. याच्या मागे रिझन आहे. ठीक आहे. हा. की तुम्ही इथे बघायला पाहिजे, तुम्ही वाचायला पाहिजे, आणि मी जे बोलतोय ते ऐकायला पाहिजे. कळलं? हा. आणि मी इथे तुम्हाला जर नोट्स लिहायला सांगितले तर त्यामध्ये भरपूर टाइम निघून जाईल आणि आपलं 4 महिन्यावर चाललं जाईल. आणि लिटरली असं होईल. सो आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी टाइम टू क्रिएट अ नोट्स हिअर. ते तुम्ही तुमचे नंतर ना क्रिएट करा. ठीक आहे. हा. फक्त फोकस इथे ठेवायचा की काय चालू आहे आपलं. आता चालू काय? वॉटरफॉल. तर वॉटरफॉल ऍक्च्युली कसा काम करतो? वॉटरफॉलला काय म्हणतात मराठीत आपल्या नागपुरी भाषेत? सचिन, सर प्रशांत. पानी के झरना, झरना झरना. झरणा तर इकडे प्रॉपर मराठी वर्ड झाला. धबधबा म्हणतात, धबधबा. धबधबा धबधबा. धबधबा म्हणतात. त्याला माहित नाही. हा. येस, माईक चेक. विनय, काय म्हणतात? धबधबा सर मराठीमध्ये.
हा, समुद्रात धबधबा म्हणतात. कोणाला माहित होता हा वर्ड? भरपूर लोकांना नाही माहिती राहत. ठीक आहे. हा, तर कसं असतं यामध्ये ते बघा, ऍक्च्युली स्टार्ट झालं की तो डायरेक्ट जोपर्यंत खाली पडणार नाही तोपर्यंत थांबतो का? नाही थांबत. तर वॉटरफॉल मेथडॉलॉजी मध्ये पण तेच काम होतं, की एकदा डेव्हलपरने कोडिंग करायला सुरुवात केली की जोपर्यंत पूर्ण अप्लिकेशनचा कोड लिहिणार नाही तो झोपणारच नाही. मग त्याला डोळ्याखाली डार्क सर्कल येणार. मग तो सांगणार की यार मी भरपूर काम केलं, मला आता झोप लागतीये. असं काही नाही होत. ठीक आहे. ओके, जोक्स अपार्ट, बट काय होतंय, ऍट अ टाइम तो सगळा कोड लिहायची कोशिश करणार. जर त्यामध्ये थाउजंड लाईन असेल किंवा 10,000 असेल तर तो ऍट अ टाइम क्रिएट करणार, ऍट अ टाइम लिहिणार एका फाईलमध्ये. ठीक आहे. देन त्यानंतर ते फाईल्स लिहिल्या, ते पूर्ण कोड लिहिल्यानंतरच कुठे जाणार, ते पूर्ण कोड लिहिल्यानंतरच तो टेस्टिंगला जाणार किंवा त्याचा पॅकेज क्रिएट होणार, नंतर टेस्टिंगला जाणार. तर ही एक प्रोसेस होणार आणि नंतर तो, हा इश्यू असेल तर ठीक आहे, ते कन्व्हर्सेशन होईल, त्याच्यामध्ये टाइम लागणार. तर टाइम कन्झ्युमिंग जास्त होतं आणि लिनियर प्रोसेस म्हणतात. आता इथे वर्ड पण यूज केलेला आहे बघा, लिनियर. लिनियर मीन्स स्टेप बाय स्टेप. ओके, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. म्हणून याला नाव पण तेच दिलंय, वॉटरफॉल. भाई स्टार्ट टू एंड सब करते जाओ, आपको सोने का नहीं है, कामच करते रहो, असं. ठीक आहे. इमेज मध्ये इझी राहील, बट इथे ठीक आहे, इथे जे डेफिनेशन दिलेली आहे ते वाचून घ्या एकदा. भरपूर वेगवेगळ्या applications वर तुम्हाला वेगवेगळी डेफिनेशन मिळेल, बट यू हॅव टू क्रिएट युअर ओन डेफिनेशन फॉर each concept. Okay, so what it's saying, the waterfall methodology is a linear step by step project management approach. कळलं? ठीक आहे. The work flows sequentially down through distinct phases such as requirement, design, implementation. जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोसेस बघितल्या, स्टेप्स बघितल्या, त्याच प्रोसेस आहे. ठीक आहे. तर प्रत्येक स्टेज स्टेप बाय स्टेप कंप्लीट होत जाणार. You must completely finish one phase before the next begin. म्हणजेच जर कोड लिहायचा आहे तर कोड पूर्ण अप्लिकेशनचा ऍट अ टाइम लिहायचा आहे. जर अप्लिकेशन मध्ये लॉग इन पेज असेल, होम पेज असेल, कुठला आणखी जे काही पेजेस बनवायचे असेल त्याला, तर ते ऍट अ टाइम लिहावे लागतील. विचार करा किती वेळ लागेल आणि किती कॉम्प्लिकेटेड टास्क असेल तो. पूर्ण अप्लिकेशन जे डिझाईन केली आहे ती सगळी अप्लिकेशन ऍट अ टाइम लिहायची, त्यानंतरच तो पाठवणार कोडिंगला. पण ते तो जो जर 10,000 लाईन जरी लिहितोय, त्याला माहितच नाही त्यामध्ये त्याने काही इश्यू केलाय, कोणता सेमीकॉलन सोडलाय. जेव्हा तो टेस्ट करायला पाठवणार, लेट्स कन्सिडर करा महिना किंवा 2 महिने लावले त्याने कोड लिहायला, 2 महिन्यानंतर न तो टेस्ट करायला पाठवणार. टेस्ट करायला पाठवल्यानंतर त्यामध्ये काही इश्यू आला तर झालं, परत त्याला वन बाय वन पूर्ण इश्यूज सॉल्व्ह आउट करावे लागतील. तर हा आहे भरपूर जास्त टाइम कन्झ्युमिंग मेथड. आणि पहिली फेज जोपर्यंत, एक फेज जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत दुसरी फेज स्टार्ट होणार नाही. ठीक आहे. ओके. एक कशा पद्धतीने असेल तर इमेजेस मध्ये बघू, कुठली पण एक इमेज आपण ओपन करू. लेट्स कन्सिडर दिस वन. लेट मी ओपन. ठीक आहे, ओपन होणार लवकर. सिंपलचा एकदम, जे आपण आता फेसेस बघितल्या त्याच फेजेस आहे इथे. काय असणार आहे तर रिक्वायरमेंट गॅदरिंग झाल्यानंतर डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मध्ये पोहोचलो आपण. डेव्हलपमेंट मध्ये कोडर काय करणार आहे, पूर्ण कोड लिहिणार आहे. देन त्यानंतर टेस्टिंग कंप्लीट होणार. टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर डिप्लॉयमेंट होणार. डिप्लॉयमेंट झाल्यानंतर त्याचं मेंटेनन्स होणार. मेंटेनन्स म्हणजे तेच मॉनिटरिंग अँड अदर थिंग्स. ठीक आहे. तर हे जेव्हा स्टार्ट होईल, स्टार्ट टू एंड बघा एका लिनियर प्रोसेस मध्ये दाखवत आहे, स्टेप बाय स्टेप.
कळलं? तर खूप जास्त हेक्टिक टास्क होतं हे. यामध्ये टाइम खूप जास्त लागायचा. जसं आपण आता डिस्कस केलं की डेव्हलपर आधी कोड लिहिणार, पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला कामच करायचं आहे. देन त्यानंतर टेस्टर टेस्टिंग करणार. टेस्टिंग मध्ये जर इश्यू आला तर तो अगेन डेव्हलपरकडे वापस जाणार. डेव्हलपरला सांगणार भाई डेव्हलपर इश्यू आहे सॉल्व्ह कर. ठीक आहे. सॉल्व्ह होईल देन डिप्लॉयमेंट अँड देन मेंटेनन्स. पण यामध्ये भरपूर टाइम लागायचा. आणि जेव्हा कॉम्प्लेक्स मोठ्या ऍप्लिकेशन्स असतात त्यामध्ये खूप जास्त इश्यूज येतात. जसं आता Amazon.com ला कन्सिडर करा. Amazon.com मध्ये किती सारे पेजेस असणार आहे. तुम्ही मोबाईलला क्लिक केलं तर मोबाईलचं सेपरेट पेज ओपन होतो. लॅपटॉपला क्लिक केलं तर लॅपटॉपचे वेगळे पेजेस ओपन होतात. ग्रॉसरीचं वेगळं पेज ओपन होतं. आता हे जर कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन बनवायची असेल तर हे वॉटरफॉल मेथोडॉलॉजी काम करेल का? त्याला कोड लिहायलाच वर्ष लागू शकतो. है ना? हा. तर असे भरपूर सारे जे इश्यूज आहेत वॉटरफॉल मेथोडॉलॉजीचे, हे इश्यू देन रिझॉल्व्ह करण्यात आले. या लिनियर प्रोसेसला छोट्या पार्ट्स मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. ओके. आता जसं कन्सिडर करायचं Amazon.com, त्याचं सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला? मोठी अप्लिकेशन आहे ना. तर Amazon.com वर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागतं? आपलं अकाउंट क्रिएट करावं लागतं. लॉग इन करावं लागतं. तर पहिली प्रोसेस काय असेल? लॉग इन पेज. आता बघा मी वॉटरफॉल मेथोडॉलॉजी सांगितली आहे, पण याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तुम्ही लिहून आणायचे. आणि कुठे मिळणार सांगायची गरज नाही. कळलं? हा. तर ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस तुमच्याकडून यायला पाहिजे. ठीक आहे. हे मिळून जाणार. तुम्हाला कुठे बघायचे आहे हे सांगायची गरज नाहीये. कळलं? छोटा कन्सेप्ट लक्षात आला. वॉटरफॉल मेथोडॉलॉजी काय असणार? ओके. देन त्यानंतर याला रिझॉल्व्ह करण्यात आलं. म्हणजे हे जे टाइम कन्झ्युमिंग आहे किंवा कोलॅबरेशन, हा कोलॅबरेशन मेन पार्ट आहे. जसं आता आपण बघितलं की इथे डेव्हलपर टेस्टर महिनाभर डेव्हलपर काम करतोय आणि हा टेस्टर काय करतोय? टाइमपास. त्याच्याकडे दुसरा प्रोजेक्टच नाही ना. जर असेल तर दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करेल. बट नाहीये, तो एकच प्रोजेक्ट आहे. मग काय करणार तो? राहील जोपर्यंत त्याला काम भेटत नाही तोपर्यंत फुकटची सॅलरी घेणार. बरोबर ना? हा. ठीक आहे. मग त्याच्याकडे जेव्हा टास्क येणार तर हा टेस्टिंग करायला पण लेस कन्सिडर करा महिना लावतोय. तोपर्यंत डेव्हलपर काय करणार? त्याला माहितच नाही ना काय इश्यू आहे. कळलं? ठीक आहे. मी जस्ट एक नॉर्मल कन्व्हर्सेशन एक्झाम्पल सांगतोय. ऍक्च्युली कसं होईल ते तुम्ही इमॅजिन करू शकता. तर हे जे इश्यूज आहेत हे इश्यूज रिझॉल्व्ह करायची कोशिश करण्यात आली. त्यासाठी एक नवीन मेथड काढण्यात आली. ती म्हणजेच कोणती मेथड? तर अजाईल मेथोडॉलॉजी. ठीक आहे. अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये कसं काम होतं? अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये कसं काम होईल? आता हे जे कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन आहे, मी तुम्हाला Amazon.com दाखवूनच देतो. तुम्ही बघितलं पण असेल. .in इंडियामध्ये इन. ओके. इलाच कन्सिडर करू आपण. ठीक आहे. बघा Amazon.com ओपन झालं की त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे पेजेस दिसणार आणि तेवढी अप्लिकेशन क्रिएट करणे म्हणजे खूप हेक्टिक टास्क असेल. आता लेट्स कन्सिडर करा ग्रेट फ्रीडम सेल आहे, हा सुद्धा इथे होम पेजवर दाखवतोय ते. म्हणजे त्याने होम पेज मध्ये काही चेंजेस केले असणार आहे. करेक्ट आहे? हा. इथे बघा आता हे जे बार्स आहेत ह्या सगळ्या लिंक्स आहेत. इफ यू चेक हिअर डाऊन हिअर, इथे या साईडला जे इथे इथं ते बघा सगळे लिंक्स आहेत. प्राईम व्हिडिओ, सेल्स, बेस्ट सेलिंग, टुडेज डील्स. मोबाईलला क्लिक केलं तर मोबाईल, इथे बघा URL मध्ये मोबाईल आलाय. म्हणजेच ऍक्च्युली त्यांनी नवीन अप्लिकेशन ओपन केली त्या लिंक वरनं. कळलं का? ठीक आहे. आणि इथे अगेन तुम्ही एखाद्या मोबाईलला क्लिक करा, त्या मोबाईलचा पेज ओपन होईल. करेक्ट आहे? हा. तर लेट्स कन्सिडर करा सर्वात पहिला टास्क काय असेल याचा? लॉग इन पेज क्रिएट करणे, है ना, अकाउंट क्रिएट करण्यासाठी. तर हे जे कॉम्प्लेक्स अप्लिकेशन आहे
जर वॉटरफॉलने करायला गेलं तर लेट्स कन्सिडर करा तुम्हाला वर्ष किंवा 2 वर्ष लागेल. ओके. बट तेच जर ह्या मोठ्या ऍप्लिकेशनला छोट्या छोट्या पार्टमध्ये कन्वर्ट केलं तर आपला टाइम ड्युरेशन कमी होईल. एका टायमाला आपण एका पार्टवर फोकस करू शकतो. अख्खा कोड लिहायची गरज नाही. तर ते सोल्युशन कुठे मिळालं तर ते मिळालं आपल्याला एजाईल मेथडॉलॉजी मध्ये. ओके. हा, हे मी डेव्हऑप्स मला जेवढी अंडरस्टँडिंग आहे त्यानुसार सांगतोय. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, डिपेंड करेल. ठीक आहे. बट हे फक्त तुम्हाला बेसिक्स माहिती असायला पाहिजे. त्यासाठी इन डेप्थ मध्ये तुम्हाला लर्न करायचं असेल तुम्ही बघू शकता, जाऊ शकता. बघ, हा, अजाईल मेथडॉलॉजी इज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्रोडक्ट डिप्लॉयमेंट अप्रोच. सेम, ठीक आहे, अप्रोच that breaks large projects into small manageable pieces. ओके. आता हा जो मोठा प्रोजेक्ट आहे आपला, Amazon.com आपल्याला बनवायची ई कॉमर्स वेबसाईट, आणि बनवायसाठी आपण काय केलंय, तर ह्या प्रोजेक्टला आपण काय केलंय, स्मॉल छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि ते कसं काम होईल, तर त्यासाठी बेस्ट इमेज असेल ही, जी आपण बघू. दिस वन. हा, एक वॉटरफॉल मेथडॉलॉजी मध्ये एक एक्झाम्पल द्यायचं राहिलं माझं, ज्याने तुम्हाला आणखी छान समजणार. मी नेहमी एक एक्झाम्पल देतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं. ओके. वॉटरफॉल मेथड मध्ये काय होणार, तुम्ही बिल्डिंगचा नकाशा दिलाय कॉन्ट्रॅक्टरला, सॉरी, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरला दिलाय तुम्ही, आणि तो काय करेल, पूर्ण बिल्डिंग उभी करून टाकणार, पूर्ण बिल्डिंग बनवून टाकणार, आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार सर बिल्डिंग रेडी आहे बघून घ्या. काय होणार सांगा. हा, जर काही चेंजेस करायचे असेल तर पॉसिबल होईल का? नहीं सर, बिल्डिंग तो बन गई, अब आप आपका देख लो, अगर नया करना होगा तो और पैसा लगेगा. ठीक है. मग अगेन तोडफोड, मग अगेन रिस्ट्रक्चर. वॉटरफॉल मेथडॉलॉजी समजलं. हा, आणि तेच आता एजाइलनी कसं करायचं, अजाइलनी कसं करायचं. हा, वन टाइम जेव्हा कम्प्लीट वर्क होणार वॉटरफॉल मध्ये, जसं की बिल्डिंग बनलेली आहे, त्यानंतरच तुम्हाला तो दाखवणार की सर बिल्डिंग बनली आहे बघा, मॅडम बिल्डिंग बनली आहे बघा. आता मी सर म्हणतोय तर मग असं नका कन्सिडर करू की मॅडम का नाही बोललं. ठीक आहे. हा, तर जेव्हा पूर्ण बिल्डिंग बनणार, वन टाइम क्लायंट कडून फीडबॅक येणार. जर चेंजेस असेल आणखी अगेन त्याला मॉडीफाय करावं लागेल. एक्स्ट्रा कॉस्टिंग, एक्स्ट्रा टाइम, भरपूर साऱ्या टर्म्स. ओके. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पण राहील. कळलं. हा, आता त्याला एजाइलने कसं करायचं, म्हणजे छोट्या छोट्या पार्ट मध्ये जर आपण डिवाइड केलं, सेम कन्सिडर करा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे आपल्याला. वी आर द ओनर ऑफ दॅट बिल्डिंग अँड यू आर गोइंग, यू गिव्ह अ कॉन्ट्रॅक्ट टू अ कॉन्ट्रॅक्टर टू बिल्ड युअर हाऊस. 3 मजली इमारत आहे, त्याला आता डिवाइड केलं आपण, तर सर्वात आधी काय करणार, तो ग्राउंड फ्लोअर क्रिएट करणार. ग्राउंड फ्लोअर क्रिएट केल्यानंतर तो तुमच्याकडे येणार, सर ग्राउंड फ्लोअर क्रिएट झालेला आहे, एकदा चेक करा, काही चेंजेस असेल तर आत्ताच सांगा. बरोबर. मग तुम्ही त्याला गाईड करू शकता, तुम्ही सांगू शकता की बाबा असंच कर, चेंज कर, काहीतरी डिझाईन दे, किंवा वेगवेगळ्या टर्म्स. बरोबर आहे. तेव्हा ते पॉसिबल आहे. म्हणजेच जर Amazon.com चा लॉग इन पेज आपण क्रिएट करतोय, हा, साइन इन मधला, हा, तर पहिला टास्क काय असेल, आपल्याला हे क्रिएट करणे. जर हे प्रॉपर असेल तुमच्याकडून पहिले, तर कन्फर्मेशन घेतलं जाईल की लेट्स चेक दिस वन, इट इज वर्किंग फाईन. तुम्हाला काही चेंजेस पाहिजे, इथे तुम्हाला टायगरची इमेज टाकायची आहे की लायनची इमेज टाकायची आहे, काय करायचं आहे तुम्ही सांगा. चेंज करायचं असेल तर मी आत्ता करतो, नंतर न बोलायचं नाही. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, युअर अजाईल मेथडॉलॉजी. की छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काम करायचं. ग्राउंड फ्लोअर बनला, कन्फर्मेशन घ्यायचं. सेकंड, फर्स्ट फ्लोअर बनणार,
तेव्हा परत आपण फीडबॅक घ्यायचा क्लायंट करणं की काय होणार, सर फर्स्ट फ्लोअर पण रेडी आहे, चेक करून घ्या आधी. मॉडिफिकेशन असेल तर करू, तिथेच करू. ते करणं पॉसिबल आहे. बट एकदा तिन्ही मजली इमारत बनली त्यानंतर होईल का? नाही पॉसिबल होणार. पॉसिबल करायचं असेल तर मग ते तोडफोड करावी लागेल. आणि सेम इकडे पण तोच अप्लाय करून बघा सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे. हा. सो अजाईल मेथोडॉलॉजीचं पार्ट समजलाय, तर इथे डायग्राम थ्रू तुम्हाला कन्सिडर थोडंसं आणखी समजेल थोडं. बघा प्लॅनिंग होणार, पहिला पार्ट लॉग इन पेज क्रिएट करायचा आहे, तो पूर्ण डिप्लॉय होणार. आणि हे याच्यासाठी एक टाइम ड्युरेशन दिली जाते, 1 वीक ते 4 वीक. ऍक्च्युली याच टर्म्स मध्ये आत्ताही काम होतं. माझी स्वतःची स्प्रिंट 4 वीकची असते, की 4 वीक मध्ये म्हणजेच एका महिन्यामध्ये मला पूर्ण काम करायचं आहे जे असाइन केलेलं आहे मला. आणि एका महिन्यामध्ये त्याचं अपडेट द्यायचं आहे की काय केलंय मी, काय नाही केलंय. ठीक आहे. काही इश्यूज असेल तर ते सांगायचे आहे, आणि प्रॉपर आहे की नाही आहे ते व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे कुठून कुठून, मॅनेजर कडून. समजलं? ठीक आहे. हा. तर 1 to 4 वीक्सचा हा तुमचा एक स्प्रिंट असतो ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन पेज क्रिएट करायचं काम दिलेलं आहे. तुम्ही सर्वात आधी हे काम क्रिएट करणार, कंप्लीट करणार, क्लायंट कडून दाखवणार, क्लायंट चेक करणार की सगळे प्रोसेस व्यवस्थित आहे का जे काही केलंय. जर असेल तर अप्रूव्हर देणार, आणि देन तो तुम्ही दुसऱ्या कामाला सुरुवात करणार. म्हणजेच मोठ्या प्रोजेक्टचे जे पार्ट आपण क्रिएट केले त्यातला पहिला पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. यालाच म्हटलं जाते स्प्रिंट. समजलं? ओके. हा. आणि हे रेग्युलरली तुम्हाला अपडेट पण द्यावी लागते की काय काम सुरू आहे. लक्षात ठेवा, ह्या टर्म्स तुम्हाला तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये ऍड करता येईल. ओके. आय हॅव अ रेग्युलर डेली स्क्रम कॉल और डेली काय म्हणतात त्याला, स्प्रिंट रिव्ह्यू कॉल. ठीक आहे. स्टँडअप मीटिंग म्हणतात कोणी कोणी. स्टँडअप मीटिंग मध्ये ऍक्च्युली काय करतात, तर रोज असते ही मीटिंग. काय होणार यामध्ये, तर तुम्ही तुमचे अपडेट्स देणार की काय केलंय तुम्ही काल आणि आज काय करणार आहात, काही इश्यूज आहेत का ते डिस्कस केलं जातं. तर इथे आणखी एक बेनिफिट असा आहे की कोलॅबोरेशन चांगलं झालंय. रेग्युलर डेली बेसिसवर आपण काय करतोय, कन्व्हर्सेशन करतोय. सॉफ्टवेअर डेव्हलपर त्याचे इश्यू सांगणार, मी माझे इश्यू सांगणार, ते आपण रिझॉल्व्ह करायची कोशिश करणार. कळलं? तर कोलॅबरेशन छान झालंय. तर हे बेनिफिट्स आहे तुमचे कशाचे, अजाईल मेथोडॉलॉजीचे. म्हणूनही आजही अजाईल मेथोडॉलॉजी यूज होती, बट ऍडव्हान्स फॉर्म मध्ये होती, डेव्हऑप्स फॉर्म मध्ये होती. कळलं हे छोटं छोटं काम कसं होणार? ओके. तर याचाच ऍडव्हान्स, अजाईलचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय, डेव्हऑप्स. कळलं? अजाईल मेथड, कशाची मेथड, काम करण्याची मेथड. कुठे काम करतोय आपण, कन्स्ट्रक्शन मध्ये नाही, सॉफ्टवेअर मध्ये. मी भले एक्झाम्पल तुम्हाला बिल्डिंगचं देतोय, बट काम कशात करतोय आपण, सॉफ्टवेअर्स मध्ये. हा. तर याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच काय, तर डेव्हऑप्स मेथोडॉलॉजी. ओके. सो लेट्स चेक. वन मोर. अजाईल मध्ये बघा ऑटोमेशन आपण यूज करतोय. आता हे काम करायसाठी आपण काय करणार, काही बेसिक टूल्स यूज करणार, ऑटोमेशनचे टूल्स. बट लेस ऑटोमेशन असते यामध्ये. स्प्रिंट बाय स्प्रिंट काम होणार, लेस ऑटोमेशन असणार. आणि याचा ऍडव्हान्स व्हर्जन जेव्हा आपण डेव्हऑप्स वर जाणार, डेव्हऑप्स मध्ये आपण कम्प्लीट ऑटोमेशन यूज करणार. हा एक छोटा सर्कल क्रिएट होतो आणि इथे एंड होतोय. करेक्ट आहे? बरोबर ना? हा. आणि असे भरपूर सारे स्प्रिंट चालणार प्रत्येक न्यू टॉपिक साठी, न्यू स्टेप साठी. करेक्ट आहे? हा. तर आता इथे काय होईल, डेव्हऑप्स मध्ये, डेव्हऑप्स मध्ये पण सेम काम असणार. काय, मोठ्या ऍप्लिकेशनला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करणे, स्प्रिंट्स मध्ये काम करणे. ओके. बट using complete automation tool, we are using complete automation in DevOps methodology.
it's nothing but a complete combination of multiple tools which you are going to use to implement an automation to deploy your application. To use multiple tools in a software development lifecycle. कळलं? To create an automation. Okay? Ha. So let's come to DevOps. Here, the DevOps methodology is a set of practice that combines software development and IT operations. जे की आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे? काय म्हणताय? It aims to shorten the system deployment life cycle and deliver high quality software continuously. जर छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काम होईल तर अप्लिकेशन प्रॉपर बनणार, क्वालिटी छान असणार, राईट? हा. आणि जेव्हा तुम्ही इथे ऑटोमेशन लावणार तर फास्ट काम होणार, कमी ड्युरेशन लागणार. आता तुम्ही जर वॉटरफॉल मेथडॉलॉजी मध्ये वर्षभर यूज लागताय एका सॉफ्टवेअर क्रिएट करण्यासाठी, अजाईल मध्ये लेस कन्सिडर करा ते 8 मंथ वर येऊन गेलंय. म्हणजे 4 महिने आपल्याला रिड्यूस करता आले वॉटरफॉल जर आपण स्किप केला तर. आणि जर तुम्ही कम्प्लीट ऑटोमेशन यूज करताय तर इवन याच्यापेक्षा कमी वेळामध्ये तुम्ही तुमचं अप्लिकेशन डिप्लॉय करू शकता. कळलं? दॅट इज वाय इट्स सेइंग की शॉर्टर. कुठे गेलं? शॉर्टन द सिस्टम डिप्लॉयमेंट लाईफ सायकल आहे, कमी टाइम ड्युरेशन मध्ये. इट्स अ कल्चर, इट्स अ ऑटोमेशन, मेजरमेंट, शेअरिंग अँड ऑल अदर थिंग्स इथे येतात, ते तुम्ही रीड करून घ्याल. ठीक आहे? तर डायरेक्टली मी काय करतो, याची एक इमेज ओपन करतोय. बघा एका इमेज मध्ये तर तुम्हाला हे पण दिसतंय, अजाईल डेव्हऑप्स, है ना? हा. तर ऍक्च्युली तेच असणार आहे. मी याला ओपन करतोय. सी हिअर. आता याचा लोगो वरून तुम्हाला काय समजतं? हा लोगो कशाचा असतो? मॅथमॅटिक्स मध्ये हा लोगो कशाचा असतो? कशाचा असतो? इन्फिनिटी. 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 तर हे जे वर्क सुरू असतं हे कंटिन्युअस प्रोसेस मध्ये सुरू असतं, स्टॉप होत नाही. एकदा आपण अजाईल मध्ये असं करू शकतो की बाबा ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण काय करू शकतो, पूर्ण टीमला सुट्टी देऊ शकतो. बट डेव्हऑप्स मध्ये टीमला सुट्टी जरी दिली तरी काम सुरूच असणार. का? कारण आपले जे टूल्स आहेत बॅकग्राऊंड मध्ये ते काम करत असणार. आपण जे इंटिग्रेशन इम्प्लिमेंट केलेलं आहे, टूल्सला एकमेकांसोबत जे कनेक्ट करून ठेवलेलं आहे ते काम करत असणार. तर इथे जेव्हा लोगो मध्ये चेक करा, जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बघितली आहे, याला आता कशा फॉर्म मध्ये लिहिण्यात आलंय बघा. प्लॅन, कोड, बिल्ड, टेस्ट, रिलीज. रिलीज म्हणजेच काय? टेस्ट झाल्यानंतर जो पॅकेज असतो तो डेव्हलप टीम कडे रिलीज केला जातो, ज्यामध्ये मॅनेजरचा अप्रुव्हल पण आवश्यक असेल. ओके. हा. मी तिकडे क्यूए लिहिलेलं आहे, इथे यांनी काय लिहिलेलं आहे? रिलीज. देन त्यानंतर डिप्लॉय, डिप्लॉय नंतर ऑपरेट, ऑपरेट नंतर मॉनिटर आहे. कळलं? तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कंटिन्युअस फ्लो मध्ये सुरू राहणार. दॅट इज वाय दे डिसाइडेड द इन्फिनिटी लोगो फॉर डेव्हऑप्स. ओके. हा. सी, प्लॅन, प्लॅन मध्ये लेट्स कन्सिडर करा ब्रेन यूज करणार तुम्ही तुमचा. ज्याला ब्रेन नाही आहे तो प्लॅन पण करणार नाही. कोणाला ब्रेन नाही आहे? आहे असं म्हटलं नाही म्हणजे कोणालाच नाहीये. ओके. एका व्यक्तीने आहे मला ब्रेन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. बाकीच्यांना नाही आहे. ठीक आहे, साक्षीला आहे, बाकीच्यांना नाही. साक्षीच ना? सृष्टी, सॉरी. ओके, गुड. सो कोडिंग, कोडिंग साठी बघा इथे अगेन जिरा येतोय, म्हणजे की तुम्ही टास्क लिहिणार आहात म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आला, जिरा आला. ठीक आहे. गिट वर तुम्ही ऍक्च्युली तुमचा सोर्स कोड मॅनेज करताय. इक्लिप्स जावा वाले लोक, जावा जर तुम्ही यूज करताय तर इक्लिप्स पण यूज केला जातो. असे भरपूर सारे टूल्स मिळणार. मला तर जावा, सॉरी, काय म्हणतात, कोडिंग मध्ये मी तेवढे काही टूल्स यूज केलेले नाहीये. मला गिट गिटहब माहिती आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे.
क्लिअर. आणि विज्युअल स्टुडिओ कोड माहिती आहे मला. ओके. हा. सो मेन पार्ट कोड हँडल करणे. देन त्यानंतर बिल्ड मध्ये मेवन दिसतंय तुम्हाला, ग्रेडल दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, हे जावा बेस्ड आहेत. जर तुम्हाला तुम्ही पायथन यूज करणार किंवा नोट जेएस यूज करणार तर एनपीएम पण येईल. वेगवेगळे टूल्स मिळेल वेगवेगळ्या लँग्वेजेस साठी. डिपेंड्स ऑन विच लँग्वेज यू आर युझिंग फॉर युअर अप्लिकेशन. देन टेस्ट मध्ये सेलेनियम जे युनिट आहे. देन तुम्ही सोनार क्यूब यूज करू शकता. आणखी वेगवेगळे टूल्स मिळतील. देन बघा रिलीज मध्ये मेन म्हणजेच काय असणार आहे तर तुमचा जेनकिंग्स थ्रू हे काम होईल. ह्या सर्वांना कनेक्ट करणे आणि देन ते कुणाकडे फॉरवर्ड करणे या ऑपरेशन. हा, मी तुम्हाला आता इथे सांगितलेलं आहे की हे जे प्रोसेस आहे ब्ल्यू मधलं, हे कोणाचं काम आहे? डेव्हलपरचं काम आहे. आणि हे ऑपरेशन टीम मधलं क्लाउड इंजिनियर किंवा डेव्हऑप्स इंजिनियरचं काम असेल. तर या ऑपरेशन टीम मध्ये ऍक्च्युली डेव्हऑप्स इंजिनियर काम करतो. डेव्हऑप्स इंजिनियर कुठे काम करतो? ऑपरेशन टीम मध्ये काम करतो. तर हे लक्षात ठेवायचं, नाहीतर कन्फ्यूज व्हाल तुम्ही. ठीक आहे. सो देन रिलीज मध्ये तुम्हाला जेनकिंग्स दिसेल. डिप्लॉय मध्ये अगेन बघा शेप, पपेट, अँसिबल. इथे आणि डॉकर कुबरनेटिस का नाही दिलंय? इमेज चेंज कर लेंगे अपन. ठीक आहे. हा आहे. इथे डिप्लॉय मध्ये प्रॉपरली एडब्ल्यूएस दिलेलं आहे जे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. डॉकर दिलेलं आहे. डॉकर काय आहे ते नंतर कळणारच तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. देन ऑपरेट मध्ये बरोबर अँसिबल लिहिलेलं आहे. आपण पण तेच बघितलं आता की आपल्याला जर चेंजेस करायचे असेल, ऑपरेट करायचं असेल, त्यामध्ये काही कॉन्फिगर करायचं असेल तर काय कशा थ्रू करणार? अँसिबल. मार्केटमध्ये भरपूर टूल्स आहेत. शेप, पपेट. कुणाचा तरी माईक चालू आहे. निदिश. गुड. ओके. देन येस, कुबरनेटिस पण आपल्याला यूज करायचं आहे. देन त्यानंतर मॉनिटर मध्ये भरपूर टूल्स आहेत. ग्राफाना तुम्हाला क्लाउड वॉच ऑलरेडी माहिती आहे. सो क्लाउड वॉच कसं काम करतं ते तुम्हाला माहिती आहे. देन अगेन ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असणार. जर इश्यू आल्यानंतर अगेन ते कोडर कडे जाणार. कोडर परत त्याला काय करणार? रिझॉल्व करणार. रिझॉल्व केल्यानंतर परत बिल्ड, परत टेस्ट, रिलीज, डिप्लॉय. देन अगेन त्याला चेक करणे, चालतीये की नाही चालतंय, ऑपरेट करणे, मॉनिटर करणे. परत इश्यू भेटला तर ते पूर्ण प्रोसेस कंटिन्युअसली सुरू असणार. दॅट इज वाय आपण आता डेव्हऑप्स बोलतो, अजाईल बोलत नाही मॅक्झिमम. ठीक आहे. बट सॉफ्टवेअर इंजिनियरला जर विचारलं तर तो अजाईलच म्हणणार. का? का का बरं? कारण त्यांना प्रॉपरली छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काम करायचं असतं, तर ते मॅक्झिममली त्याला अजाईल मेथडच कन्सिडर करणार. ठीक आहे. बट आहे काय ऍक्च्युली आपण ऍडव्हान्स मध्ये जर काम करतोय तर डेव्हऑप्स. समजलं? तर इथे काय कन्फ्युजन आहे का आता? काय असणार आहे, कुठून आलं डेव्हऑप्स हे समजलंय? सो याची डेफिनेशन जर क्रिएट करायची असली तर तुमच्या लँग्वेज मध्ये कशी क्रिएट करणार? ट्राय to create a definition for DevOps in your own language. सध्या जर तुम्ही मराठीत बोलायची कोशिश केली तरी चालेल. काय असणार? DevOps इमेज आहे. इमेज वरून तुम्ही काय बोलू शकता? डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन सोडून अजून काय बोलणार आपण? पहिला पॉइंट हा झाला. ठीक आहे. DevOps इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन. दुसरा, it's an It is a continuous continuous life process. cycle of Continuous deployment. Yes, it's a continuous process. Again, continuous process.
इट्स अ ऑटोमेशन. Sir, अजून काय DevOps बोलणार? is a software development and delivery approach. So करेक्ट. that brings येस. the development and operations together. So करेक्ट. हा. um, मी सांगू माझ्या लँग्वेज मध्ये? ठीक आहे, तुमचे 2 पॉइंट्स तुम्ही ऍड केले. ठीक आहे, बघा. डेव्हऑप्स नथिंग बट व्हॉट? इट्स अ मेथडॉलॉजी. It's a way to work on software development lifecycle using complete automation, using multiple tools. ठीक आहे, एकदम बेसिक मध्ये सांगितलं तुम्हाला. और नथिंग ब और आणखी कसं सांगू शकतो? द DevOps, it's a combination of multiple automation tools which helps you to implement or deploy your application. ठीक आहे. जसं पण तुम्ही विचार करणार, डेव्हऑप्सची एक वेगळी डेफिनेशन तुम्ही बोलू शकता तुमच्या लँग्वेज मध्ये. Using multiple tools, implementing an automation in each and every steps of software development life cycle. That's nothing but what? Your DevOps. Implementing automation using multiple tools in your software development life cycle. That's nothing but what? Your DevOps methodology. ओके, क्लिअर आहे आता? हा. बट आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने बोलायचं तर असंच आहे, बट आता तुम्ही कसं क्रिएट करणार डेफिनेशन ते तुमच्यावर आहे. इझी आहे ते, काही कठीण नाहीच आहे. ओके, ठीक आहे. सो आय होप की एवढ्या पूर्ण जे काही आपण आतापर्यंत बघितलंय तेवढं झालेलं आहे, तुम्हाला समजलेलं आहे. सो सध्या इथे स्टॉप करूया आपण.